आद्यज्योती सावित्रीबाई यांची जयंती या निमित्ताने सावित्रीबाई आणि माता सरस्वतींचं पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय अध्यक्ष श्री मंत्री सर यांना। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती। विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक श्री गहाणे सर, एसडीसी आणि जीएमबी सुपरवायझर श्री शेंडे सर, प्री प्रायमरी प्राचार्या सौ शुक्ला मॅडम, मंचावर प्रामुख्याने उपस्थित सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री बुर्डे सर, सरस्वती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री राठी सर, आदरणीय श्री बंगळे सर, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्था सचिव प्राचार्य आदरणीय मंत्री सर यांचा परिचय देते। तसं बघितलं तर आपल्या कर्तृत्वाने आपला परिचय देणारे आदरणीय सर अर्जुनी मोर सारख्या अतिशय लहान गावात येऊन आदरणीय काकाजींनी सुरू केलेल्या शाळेचे प्राचार्यपद भूषवून सेवानिवृत्त होईपर्यंत काम करणे आणि गावी परतणे हे एखाद्या सामान्य व्यक्तीने केले असते, पण काही लोक आपल्या कर्तृत्वाने आपली पदं लहान करतात। आदरणीय सरांचे व्यक्तिमत्व हे त्यातीलच आहे। आज सरस्वतीच्या या मंदिरात आदरणीय काकाजींच्या स्वप्नांना उंचीवर घेऊन जाताना सरस्वती विद्यालय जिल्ह्यातील नामांकित शाळा बनलीच, पण सोबतच सतत नवनवीन प्रयोग करणारे आदरणीय मंत्री सरांनी इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट सुरू केले। 1 ते 12चे वर्ग सुरू झाले आणि आज आम्ही जेथे काम करतो मोठ्या अभिमानाने हम जीएमबी टीचर्स है असं म्हणतो, त्या एसडीसी आणि जीएमबी या इंग्लिश मीडियम स्कूलला या ग्रामीण भागात सुरू करून तितक्याच दमदारपणाने आज जीएमबी हायस्कूल मेरिट देणारी शाळा आहे। यावर्षी वर्ग 10वीचे 25 विद्यार्थी अबव 90% घेऊन आले। दरवर्षी विद्यार्थी गुणवत्ता वाढत आहे, यासाठी सर्वस्वी भगीरथ प्रयत्न आहेत ते आमचे संस्था सचिव आदरणीय मंत्री सरांचे। विद्यादानाला जीवन लक्ष्य बनवणं हे सोपं नाही। सतत आपला वेळ संस्थेसाठी देणारे सचिव आपल्या नेतृत्व
कुशलतेने दोन्ही शाळांना त्यातील बारीक बारीक गोष्टींमध्ये जातीने लक्ष देणाऱ्या, माणसं जोडून ठेवणारे, चुका झाल्यास कामासाठी शिस्तीसाठी एखाद्याला बोलल्यावर परत और क्या सुरू है म्हणून त्याच्याकडे उत्तम वक्ता, गुणग्राहक, कलामर्मी, दूरदर्शी, कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे आमचे आदरणीय सचिव, आदरणीय मंत्री सर. आज स्त्री शिक्षणाचा सन्मान करताना ज्यांच्यामुळे शेकडो मुलींना चांगलं शिक्षण घेण्याची संधी मिळाली, ज्यांच्यामुळे मुली शिकून पुढे जाऊ शकल्या, ज्यांच्यामुळे आज आम्ही भगिनी शिक्षणाच्या या महायज्ञामध्ये सामील होऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणाने उभ्या राहू शकलो. आज इथे सुरक्षित वातावरणात काम करताना परिवारासारखे जोडले गेलो ते केवळ आणि केवळ संस्था सचिव, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंत्री सरांमुळे. आदरणीय सरांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते सरस्वती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री राठी सर यांना. धन्यवाद सर. नानोटी मॅडम, मी प्री प्रायमरी प्राचार्य सौ शुक्ला मॅडम यांना विनंती करते की आपण नानोटी मॅडम यांचे स्वागत करावे. जानेवारी 1831 नायगाव जिल्हा सातारा येथे जन्मलेल्या सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवासे तर आई लक्ष्मीबाई होत्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबांसोबत त्यांचे लग्न झाले. सावित्रीबाईंना लग्नापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेले पुस्तक घेऊन त्या सासरी आल्या. त्यावरून ज्योतिबांनी सावित्रींना शिकविले. 1 जानेवारी इसवी सन 18 शाळा त्यांनी उघडल्या आणि चालवल्या. फुले दाम्पत्याने बालविवाहास विरोध केला. विधवा पुनर्विवाह करण्यासाठी मान्यता मिळवण्यासाठी इंग्रज सरकारपुढे त्यांनी आग्रही मागणी केली आणि सामाजिक कार्यात त्यांना यश येऊन 1856 मध्ये ही मान्यता मिळाली. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हरते पहा. शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हरते पहा. विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून. तिचा साठा जयापाशी, तो ज्ञानी मानती जन. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी. या उक्तीस प्रत्यक्ष उतरवून फुले दाम्पत्यांनी मुलींच्या शिक्षणात सर्वोच्च प्राधान्य दिले. 1889 साली ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर स्त्री शिक्षण, स्त्री मुक्ती, स्त्री पुरुष समानता या कार्यांना सावित्रीबाईंनी गती दिली. सत्यशोधक समाजाचं कार्य देखील त्यांनी केलं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन ब्रिटिश सरकारने देखील फुले दाम्पत्यांचा गौरव केला होता. सेवा व करुणेची मूर्ती असणाऱ्या सावित्रीबाईंनी आदर्श समाजाला दिला. प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांना देखील या रोगाची लागण झाली व 10 मार्च 1897 त्यांची प्राणज्योत मालवली. आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना सरस्वती परिवाराचे विनम्र अभिवादन. देवी सरस्वती मातेला वंदन. स्त्रियांचे शिक्षणाचे महत्त्व जाणून तळमळीने समाजाची पर्वा न करता सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याला सर्व महिला शिक्षिकांच्या वतीने सलाम. महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळूया. सावित्रीबाईंचा कालखंड म्हणजे 19व्या शतकातील अव्वल इंग्रजी कालखंड. त्यापूर्वीच्या काळात स्त्रीला सर्व बाजूंनी बंदिस्त केले होते. हा अन्याय का? हा अन्याय का? याला कारण एकच, अज्ञान. शिक्षण नाही, मुलींना एकत्रित येण्याची जागा नाही आणि म्हणूनच माता सावित्रीनं समाजकंटकांच्या विरोधाला न जुमानता, जीवाची पर्वा न करता ज्योतिबांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका होऊन सावित्रीबाई शिकवायला गेल्या. म्हणूनच आज स्त्रिया शिक्षिका झाल्या, उच्च पदावर गेल्या, त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. अन्यथा काय झालं असतं कल्पनाच करायला नको. गीत घेऊन येत आहे लाडसे मॅडम.
सावित्रीबाई जरी का तू नसती, माता सावित्रीबाई जरी का तू नसती. आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्रीबाई जरी का तू नसती, माता सावित्रीबाई जरी का तू नसती. आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्रीबाई जरी का तू नसती, माता सावित्रीबाई जरी का तू नसती. केली ना तमातू त्या विरोधकांची, केली ना तमातू त्या विरोधकांची. पहिली शिक्षिका तू हरली भारताची, पहिली शिक्षिका तू हरली भारताची. शाळा मुलींची तेव्हा जर सुरू केली नसती, शाळा मुलींची तेव्हा जर सुरू केली नसती. आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्रीबाई जर का तू नसती, माता सावित्रीबाई जर का तू नसती. आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्रीबाई जर का तू नसती, माता सावित्रीबाई जर का तू नसती. शिक्षणामुळे स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले, शिक्षणामुळे स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले. प्रथम स्त्रियांना जग हे कळाले, प्रथम स्त्रियांना जग हे कळाले. गुलामीच्या पिंजऱ्यातून जरी का सुटली नसती, गुलामीच्या पिंजऱ्यातून जरी का सुटली नसती. आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्रीबाई जर का तू नसती, माता सावित्रीबाई जर का तू नसती. आज आम्हा स्त्रियांची, आज आम्हा स्त्रियांची दुर्दशाच ही असती. माता सावित्रीबाई जर का तू नसती, माता सावित्रीबाई जर का तू नसती. माता सावित्रीबाई जर का तू नसती, माता सावित्रीबाई जर का तू नसती. धन्यवाद. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नामक व्यक्तीशी माझा विवाह झाला. हळूहळू माझ्या लक्षात आलं, ज्याच्याशी माझा विवाह झाला तो निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य.
1 जानेवारी. हो, शनिवार 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा. आणि मी प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हेच दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. काम जरा अवघड होतं, जोखमीचं होतं, पण आम्ही देखील शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळांचे वंशज होतो. घाबरणं किंवा कचखळ आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. पण सनातनांची मात्र धर्म बुडाला म्हणून कोलीपुई सुरू. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय बुडतो धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? आता आमचं जगणं आणि मरणं मात्र आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठीच होतं. यात हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयताचा संसार होता. एकदा शेठजी मला म्हणाले, सावित्री, आपल्याला खूप जणांच्या डोळ्यातील आसवे पुसायचे आहेत. त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची फुलबाग फुलवायची आहे. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी त्यांना शिक्षण द्यायचं आहे. आपल्या भारताला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुण नाही. यासाठी मला देशील साथ? आणि मी निव्वळ होकार दिला नाही तर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे एकदा शाळेत शिकवायला जात असताना एक धतीजण माझ्या समोर येतो आणि मला म्हणतो, ए कावळे, कुठे निघाली? आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू केली आहे ती शिकवणं. त्या क्षणी तो कदाचित विसरला असावा की मी खंडोजी नेवसे पाटलांची कन्या व ज्योतिराव पैलवानांची बायको आहे. सणसणीत त्याच्या कानाखाली जाळं काढतात भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. आजपर्यंत माझ्यावर दगडफेक केली, शिव्याशाप दिल्या, मी सहन केला, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. लेकिन हा स्त्री शिक्षणाचा रथ मोठ्या कष्टाने आम्ही इथपर्यंत पोहोचवलेला आहे. आता तुम्ही मात्र शिक्षण घेतल्यावर राहू नका. शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा. अनिष्ट रूढी परंपराच्या झोपड्यातून स्वतःला मुक्त करा व घ्या उत्तुंग अवकाशात झेप, घ्या उत्तुंग अवकाशात झेप, घ्या उत्तुंग अवकाशात झेप. धन्यवाद. आसवांचे अंगार केले, पंखांनी आभाळ पेलले, जीर्ण रूढींचे पहाड फोडूनी विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती आई, ज्ञान माऊली, समतेची सावली, सावित्री माई. होय, तीच सावित्री जिला ज्योतिबा प्रेमाने साऊ म्हणायचे. तीच सावित्री, तीच साऊ दीपस्तंभासारखी आजही आम्हाला प्रकाशमान करते, आजही आम्हाला प्रकाशमान करते. साऊ पेटली मशाल, साऊ आगती जलाल, साऊ पेटली मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचा पाऊल, साऊ पेटली मशाल, साऊ आगती जलाल, साऊ पेटली मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचा पाऊल.
ध्यान नाही बुद्धी नाही, ध्यान नाही विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही. तयास मानव म्हणावे काय? वय मी सावित्री बोलते. सावित्री ज्योतिबा फुले, खंडोजी नेवसेंची मुलगी आणि ज्योतिरावांची पत्नी. मी फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा घरात. आणि ज्यांना मी शेठजी, माझे धनी ज्यांना मी शेठजी म्हणायचे, त्यांनी मला शिकवलं, लिहायला वाचायला शिकवलं आणि माझ्या ह्या थरथरणाऱ्या हातांना कधीही सोडलं नाही आणि मला शिकवलं. आणि मी त्यांची सवय लिहायला शिकली आणि वाचायला शिकली. शेवटी आम्ही ठरवलं की मुलींसाठी शाळा काढायच्या. माझे शेठजी पालकांच्या घरोघरी गेले आणि मुलं गोळा केले. त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलींना शाळेत पाठवा. मुले शाळेत येऊ लागली. अख्खं पुणे हादरलं आणि अनर्थ झाला असं घोषणा करू लागले. लोक आरडाओरड करू लागले, पण आम्ही मात्र घाबरलो नाही. शाळेत मुलं यायचे. पुण्यातील लोकांनी शिकविणाऱ्या शिक्षकांना म्हणाले की शिव्या देऊ लागले, आरडाओरड करू लागले. ते शिक्षक घाबरले. शेठजींना प्रश्न पडला की बा शिक्षकच राहणार नाही तर शाळा चालायच्या कशा, असा प्रश्न शेठजींना पडला. मी शेठजींना म्हणाले, शेठजी कशाचा विचार करताय हो, मी आहे ना, मी शिकवेन मुलींना, तुम्ही कशाला घाबरता, असं मी शेठजींना म्हणाले. शेठजींना मी धीर दिला. शेवटी मी माझं मन घट्ट केलं आणि शाळेत जाण्याचं पुढचं पाऊल टाकलं आणि शिक्षण सुरू ठेवले. आणि मी शाळेत जायला सुरुवात केली. लोक मला टकमक नजरेनं बघू लागले, पण मी त्यांच्या कुठल्याच गोष्टीकडे बघितले सुद्धा नाही आणि शाळा मुलांना शिकवू लागले. असं करत आम्ही
शिक्षणाची ज्योती तेवत ठेवली आणि शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवली. म्हणून आज आम्हा सर्व महिलांना जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा दिवस उगवला. तर शेवटी एवढंच बोले, बदलत आहे जग हे सारे, बदलत आहे जग हे सारे, नवा नगारा जडे ग. अन बदल जगा संग तूही आता टाक एक पाऊल पुढं ग. बदल जगा संग तूही आता टाक एक पाऊल पुढं ग. हाक अभियानाची नवी तुझ्या वस्तीला जागवी, हाक अभियानाची नवी तुझ्या वस्तीला जागवी. गेला काल ते जुनी रवी, येऊ दे जरा टवटवी. निघ बाहेरी या चक्रातून, तोड मनूचे कडे ग. निघ बाहेरी या चक्रातून, तोड चालींचे कडे ग. अन बदल जगा संग तूही आता टाक एक पाऊल पुढं ग. बदल जगा संग तूही आता टाक एक पाऊल पुढं ग. धन्यवाद. 3 जनवरी क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनकी जयंती अर्थात बालिका दिवस, जिसे हम इस बार महिला शिक्षण सम्मान दिवस के रूप में मना रहे हैं. और मुझे इस बात की खुशी है कि मुझे आप सबके सामने सावित्रीबाई फुले को लेकर अपने विचारों को प्रस्तुत करने का मौका मिला. सावित्रीबाई फुले यह आधुनिक भारत की पहली महिला अध्यापिका है, जिनके बारे में हम गर्व से कह सकते हैं, यदि सावित्रीबाई फुले ना होती तो आज हम कोई भी महिला शिक्षित ना हो पाती और ना ही उनका सामाजिक, राजनीतिक, आर्थिक विकास हो पाता. सावित्रीबाई फुले, इनका जन्म 3 जनवरी 1831 को महाराष्ट्र में प्रथम कार्य किया. उन्होंने पहले अपनी पत्नी को शिक्षित किया और उन्हें पाठशाला की पहली शिक्षिका बनाई. पर उस वक्त सावित्रीबाई फुले का काफ़ी विरोध किया गया, तो उस वक्त बड़ी निडरता के साथ सावित्रीबाई आगे बढ़ी और बाल विवाह, सती प्रथा, छुआछूत, विधवा विवाह निषेध जैसी कुरीतियों के विरुद्ध अपने पति के साथ मिलकर महान कार्य किए. सावित्रीबाई फुले का मानना था बीमार हो जाने से वह घर परिवार का अच्छी तरह से ख्याल रख सकती है. सावित्रीबाई की शिक्षा के प्रति रुचि का अभ्यास करते वक्त ज्योतिबा फुले के कार्यों को हम नज़रअंदाज नहीं कर सकते. सावित्रीबाई के जीवन में ज्योतिबा जी ने शिक्षा की प्रथम ज्योति निर्माण कराई और 28 नवंबर 1890 में ज्योतिराव फुले का देहांत हो गया. ज्योतिराव फुले की मृत्यु के बाद ही सावित्रीबाई फुले ने समाज सेवा का कार्य निरंतर जारी रखा. उनकी मृत्यु के 1 साल बाद पूना में प्लेग की साथ आई. उस बीमारी में भी सावित्रीबाई ने और उनके दत्तक पुत्र यशवंतराव ने एक अस्पताल खोला और वे स्वयं हर एक मरीज का ध्यान रखने लगे. प्लेग यह एक संक्रमित बीमारी थी, फिर भी उन्होंने अपने जीवन की परवाह न करते हुए हर एक मरीज की सेवा अपने जीवन के अंतिम सांस तक की. हर महिला की उद्धारकर्ता सावित्रीबाई फुले 10 मार्च 1997 में यह दुनिया छोड़कर चली गई. एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी और एक आदर्श शिक्षिका, इस दृष्टिकोण से सावित्रीबाई के विचार और उनका महत्वपूर्ण योगदान हर पीढ़ी के लिए एक आदर्श रहेगा. अंत में मैं सावित्रीबाई फुले पर 4 लाइनें बोलना चाहूँगी. महिला होकर संघर्ष की नई कहानी लिख दी, महिला होकर संघर्ष की नई कहानी लिख दी, दुनिया जिसे जीना चाहे वह चाहत लिख दी. महिला शिक्षा की तुमने अलग जगह दी, महिला शिक्षा की जो तुमने अलग जगह दी, हर महिला के जीवन में तुमने रोशनी ला दी. खूब सहे तुमने अत्याचार पर न कभी हार मानी, जिसे सावित्रीबाई फुले नाम से पूरी दुनिया ने जाने, जिसे सावित्रीबाई फुले के नाम से पूरी दुनिया ने जाने. रूढ़ी और परंपरा की बेड़ियां तोड़कर जिन्होंने हमें पढ़ने की ओर आगे बढ़ने की राह बना कर दी, ऐसी भारतवर्ष की प्रथम शिक्षित महिला एवं महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, इन्हें मेरा सत नमन. धन्यवाद. समाजात लोकमान्य होतो तो पुरुष, पण त्याच्या जीवनाला आकार देणारी स्त्री मात्र प्रसिद्धीपासून दूर राहते. सावित्रीबाईंचं कार्यही खूप मोठं होतं.
महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्यात भाग घेतला आणि अजोड कार्य केलं. त्याच सावित्रीबाई फुले. शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचा ओनामा करणारी सावित्रीबाई फुले ही पहिली भारतीय स्त्री, महात्मा ज्योतिराव फुल्यांची पत्नी. लिहिण्या वाचण्याचे धडे गिरवल्यावर स्त्री शिक्षणाची त्यांना लागलेली ओढ आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ज्योतिरावांसमवेत स्त्री शिक्षणासाठी उचललेलं खडतर पाऊल हे सारे त्यांच्या जीवनातील स्वर्णक्षण. पहले तू मुझको माँ
सावित्री की बेटी हूँ मैं, सावित्री की बेटी, सावित्री की बेटी हूँ मैं, सावित्री की बेटी। सावित्री ना होती तो मैं भी पढ़ नहीं पाती। जिसने मुझे नई राह दिखाई, अपने आप को मजबूत कर मैं भी अड़िग बन पाई। उसी सावित्री की मैं भी बेटी। ज्योतिबा की क्रांति को जिसने अपना जीवन उद्देश्य बनाया, खुद पढ़कर औरों को भी पढ़ाया, खुद को पहले उसने अपने काबिल बनाया। उसी सावित्री की मैं हूँ बेटी। अभिमान से भर जाता आज उसका हृदय, अभिमान से भर जाता आज उसका हृदय, जो आज सावित्री होती। अपने बेटियों को शिक्षा क्षेत्र में आसमान छूता दे, उसकी आंखें भी जरूर नम होती। सावित्री की बेटी हूँ मैं, सावित्री की बेटी। या प्रसंगी महिला शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते दोन्ही संस्थेचे सचिव तसेच प्राचार्य, सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मंत्री सर यांना। या प्रसंगी आज एक सावित्रीबाई या मुख्याध्यापिका होत्या। या निमित्ताने सर्वप्रथम सन्मानाचा मान एसडीसी आणि जीएमबी प्राचार्य आदरणीय सौ नानोटे मॅडम यांचा। खरोखर हा एक दुग्धशर्करा योग आहे की आज सावित्रीच्या जन्मदिनी आदरणीय मॅडम यांचं प्राचार्य म्हणून
आणि स्त्री शिक्षणाचा सन्मान म्हणून आज सन्मान होतो आहे. खरोखर सन्मानाला देखील सन्मानित झाल्यासारखं वाटेल. आदरणीय सोनालोटी मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय अध्यक्षांना विनंती करते. ग्रुप फोटो एक काढून घेऊ मग सगळे असा हा सन्मान ह्या ठिकाणी स्वीकारताना मिसाळ मॅडम, त्यानंतर ठाकूर मॅडम, अतिथींना विनंती की त्यांना शेवंती प्रदान करावं. हे जे रोपटं आहे, रोपटं फुलाप्रमाणे फुलवत जावं, रोपटं फुलाप्रमाणे फुलवत जावं आणि अधिकाधिक ते बहरत जावं अशी सरस्वती परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर पायल मॅडम. यानंतर विनंती की सर्व SDCच्या महिला शिक्षकांनी स्टेजवर यावं. लेखी अतिशय आनंदाने त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद द्विगुणित होताना दिसतो आहे. आदरणीय अध्यक्ष श्री मंत्री सर, आदरणीय प्राचार्या सोनालोटी मॅडम, चौघाटे मॅडम, आपल्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सादर होत आहे. देवता सरस्वती मातेला माझे विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे स्त्री शक्तीला प्रेरित करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी वंदन करते. आज आपण आपल्या शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने हा सावित्री शिक्षण सन्मान दिन जो आहे तो आपण आयोजित केला आणि त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव तथा प्राचार्य आदरणीय श्री मंत्री सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित करण्यासाठी आपल्या संस्थेचे सचिव तथा आदरणीय श्री मंत्री सर यांचे व्यक्तिशः आभार मानते. त्याचप्रमाणे ही संकल्पना उचलून धरून त्याला मूर्तरूप देण्याचा पूर्ण द्वेष, द्रोह, त्यांचा राग पत्करत अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी हे स्त्री शिक्षणाचं कार्य केलं आणि त्यांनी जी कार्याची सुरुवात केली त्या कार्याच्या सुरुवातीचं फळ आज आपल्याला या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. तर या ठिकाणी त्यांचा जीवनाकडे बघण्याचा जो उद्दिष्ट ध्येय जे आहे, जीवनाकडे बघण्याचा जो उच्च दृष्टिकोन आहे तो आपल्याला यातून दिसून येतो. आणि त्यांची साथ देणारे त्यांचे जीवनसाथी ज्योतिबा फुले यांच्याबद्दलचं पूर्ण ज्याला आपण म्हणू शकतो की कृतज्ञता त्यांनी त्यांच्या चरित्रातून लिहिलेली आहे. आणि त्यांचं जे ध्येय होतं, त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्यांच्या सोबतीने साथ देऊन आणि त्यांच्यानंतरही ते स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने ते सावित्री ठरल्या. सत्यवानाची सावित्री जशी आहे त्या पद्धतीने त्या ज्योतिबांच्या सावित्री ठरल्या. तर अशा या सावित्रीबाई त्यांच्या जीवनामध्ये त्यांची जी वैशिष्ट्ये आहे, जीवन वैशिष्ट्ये आहे, ध्येय, त्याचबरोबर आपण असं म्हणतो की स्त्रीची शत्रू असते, परंतु या वाक्याला त्यांनी त्यांच्या उदाहरणाद्वारे एक सणसणीत उत्तर दिलेलं आहे की अतिशय हलाखीमध्ये जगणाऱ्या तेव्हाच्या, आता आपण नाटिकेतून बघितलेलं आहे की विधवा स्त्रिया, अत्याचारग्रस्त स्त्रिया किंवा ज्या शोषित स्त्रिया आहेत त्यांचा विचार सतत त्यांच्या मनामध्ये असायच्या आणि त्या रूढींना बदलण्यासाठी एक विद्रोही रूप सुद्धा आपल्याला सावित्री देवींचं दिसते. आणि पुनश्च एकदा त्यांचं स्मरण करून आपले 2 शब्द समाप्त करते. धन्यवाद. पहिली शिक्षिका म्हणून ज्यांचा गौरव केला जातो
त्या सावित्रीबाई फुलेंना माझं नमन. आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुस्तकांच्या माध्यमातून घेऊन मुलांपर्यंत तो पोचला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून, अशी योजना आपण केली. तर या कार्यक्रमाला पूर्णतः आपल्याला मार्गदर्शन देणारे आणि हा कार्यक्रम कसा घडवून आणायचा हे सांगणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव आदरणीय मंत्री सर, तसेच माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षकवृंद की ज्यांनी या कार्यक्रमासाठी चांगली मेहनत घेतली, आणि त्याचबरोबर सर्व महिला शिक्षिका की ज्या सावित्री बनल्या आणि खरोखरच सावित्रीचं रूप इथे त्यांनी उभं केलं प्रत्यक्ष डोळ्यासमोर, तर खूप छान वाटलं. आज मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे, आता मी काही जास्त भाषण देणार नाही आहे, एकच सांगायचं आहे की महिला शक्ती खरोखरच जुन्या काळांपासून आपण बघत आलो आहे. देवी देवतांमध्ये सुद्धा मातेचे स्त्रियांचे रूप असतात वेगळे वेगळे. त्याच रूपांमध्ये या स्त्रिया या पृथ्वी तलावर जन्म घेत असतात आणि त्यांच्याबाबत बोलताना असं म्हणायचं आहे आपल्याला की त्यांना जन्मतःच काही काही गोष्टी प्राप्त आहेत. आता त्याच्यामधला पहिला जो हे आहे जन्मतः बघायला, तो म्हणजे सहनशीलतेचा. कसं असतं की स्त्रिया लोक शिकलेले नव्हते आणि त्या कारणांमुळे जसा जशा रूढी परंपरा बनत गेल्या तसे तसे लोक बनत गेले, तसे तसे संस्कार त्यांच्यावर होत गेले. थोडीशी सनातनवादी वृत्ती, त्याच्यामध्ये स्त्रियांनी नाही समोर यायचं, नाही त्यांना ते पटायचं. स्त्रियांना वेशभूषेपासून सगळी बंधनं होती. पण समाज हा परिवर्तनशील आहे, काळ सुद्धा परिवर्तनशील आहे. तुम्ही बघा की काळ हा कधीच थांबलेला नाही आहे, तो परिवर्तन होतच राहतं. त्या काळातही बरेच स्त्रिया शिकल्या पण होत्या, त्यांना त्रास झाला. सावित्रीबाई फुल्यांनी तर समाज पूर्ण मान्यता दिली स्त्री शिक्षणाला. पण त्याच्या आधी सुद्धा जी आनंदीबाई जोशी होती की जी पहिली महिला डॉक्टर झाली, तिला सुद्धा खूप त्रास झाला होता समाजाचा. पण तिच्या पतींचा ध्यास होता, गोपाळरावांचा, की मला माझ्या बायकोला डॉक्टर बनवायचं आहे, आणि तिचाही ध्यास होता. पण त्यावेळेस आरोग्यासाठी लागणाऱ्या सुविधा ह्या सगळ्या गोष्टी उपलब्धच नव्हत्या आणि त्याच्यामुळे तिला त्रास झाला. तिचं खूप कमी वयात तिचं निधन झालं. खूप बालपणी मुलींचे लग्न करायचे, त्या लग्नामध्ये तो नवरा असायचा 80 वर्षाचा, मुलगी असायची बालविवाह. या सर्व गोष्टींमध्ये अनेक स्त्रियांना तर नवरा काय असतो हेही माहीत नसायचं, त्या तेव्हाच विधवा होऊन जायच्या. तर अशायची ना, तर ती सहजासहजी कोणती गोष्ट मान्य नाही करायची. त्या खेळांमध्ये सुद्धा तिची जिद्द असायची. आणि ज्योतिबा फुल्यांचंही अगदी लहानपणापासून ते होतं. आणि त्यांनी तेव्हाही आपले मित्र जोडले होते, तेव्हाही त्यांना काही समाजाचे त्यावेळेस समाजामध्ये भेदभाव होता, त्यांना बोलू नाही द्यायचे, पण तरीही त्या मुलांबरोबर ते राहायचे, त्यांच्याशी त्यांना मदत करायचे, क्लासमध्ये मदत करायचे. आणि त्यावेळेस ख्रिश्चन लोकांचं म्हणजे इंग्रज आले होते नुकतेच भारतामध्ये, आणि सर्वत्र ख्रिश्चन लोकांचं म्हणजे इंग्रज यांचं त्यावेळेस आपल्यावर पगडा होता. आणि त्यांच्या ज्या परंपरा होत्या त्या थोड्या वेगळ्या होत्या आणि त्या स्वीकारणं भारतीय लोकांना एकदम जमत नव्हतं. आणि त्यावेळेस सावित्रीबाई त्यांच्या शाळेत गेल्या, तिथे शिकल्या, बुद्धिमत्तेने खूप हुशार होत्या. या सगळ्या गोष्टींच्या परिवर्तनामध्ये त्यांना त्रास झाला. पण तरीही एक महिला, वैशिष्ट्य एकच लक्षात घ्यायचं आहे त्याच्यातलं, एक महिला काय नाही करू शकत. देशावर 30 वर्ष पंतप्रधान म्हणून ज्या इंदिरा गांधींनी राज्य केलं, ती पण एक महिलाच होती. म्हणून महिलेला कमी नाही लेखायचं. सुंदर भाषण देतात सगळेजण. ठाकूर मॅडम तर मला वाटतं आज पहिल्यांदा चढले असेल, पण न घाबरता इतकं सुंदर बोलू शकतात. आणि सावित्रीबाईंना पुन्हा एकदा नमन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. सरस्वती परिवाराचं विनम्र अभिवादन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नमन. आज 3 जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून
सर्वत्र साजरा करण्याकरता आदेशित आहेत. पण मुलं नसताना संपूर्ण परिवार एकत्रित येऊन त्या आई सरस्वतीचं स्मरण, चिंतन आणि त्यांच्या विचारांचं स्मरण आज आपण जवळपास 1.5 तासांपासून इथे करतो आहोत. मी एक गाण्याच्या 2 ओळी ऐकल्यात. की सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती काय, ज्योतिबा सावित्री नसते तर पोरगी शिकली असती काय. हे माझ्या ऐकण्यामध्ये गेलं आणि खरं आहे. एक कवीच्या 2 ओळी जनरली आहेत, त्या गद्यामध्ये आहेत की दीपक का जीवन इसलिए वंदनीय नहीं है कि वो जलता है, प्रकाश देता है, इसलिए वंदनीय है कि वो दूसरों के लिए जलता है और दूसरों को प्रकाश देता है. दूसरों से नहीं जलता, दूसरों के लिए जलता है. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन स्त्री शिक्षणाकरता वाहून घेतलं, याचं प्रत्यक्ष दर्शन सावित्रीच्या लेकीने या व्यासपीठावर केलेलं आहे. या संदर्भात नानवटी मॅडम यांनीही प्रकाश टाकला. घाटे मॅडम यांनीही सावित्रीच्या कार्याचा गुणगौरव, तर त्याच्यापासून आपण काय शिकलं पाहिजे या संदर्भात विस्तृत अशी माहिती आपल्या समक्ष दिली. की जी व्यक्ती स्वतःही शिकते, इतरांनाही शिकवते, समाज कार्याकरता स्वतःला पूर्ण वाहून घेते, अशा व्यक्तींचा सत्कार होतो आणि अशाच व्यक्तींचं स्मरण होतं आणि अशीच व्यक्ती ही जीवनामध्ये वंदनीय राहते. त्यावेळेशी असंख्य स्त्रिया असेल. मला त्या सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर भाषण नाही द्यायचं आहे, त्यांच्या विचारांचं स्मरण करायचं आहे की आपण काय घेऊ शकतो, हा महत्त्वाचा विषय. आणि ती खरी त्या मातेच्या चरणी श्रद्धांजली. त्यावेळेशी बऱ्याचशा स्त्रिया असेल, पण स्वतःला समाज कार्याकरता, स्त्री शिक्षणाकरता स्त्रीची शक्ती स्त्रींना दाखवून दिली, म्हणून त्या वंदनीय ठरल्या. आणि तीच खरी शिक्षण क्रांतीज्योती सावित्रीची होते. पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही किती लोकांना कळलं, हा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. आपल्या समाजामध्ये शाळेमध्ये असतं, सर्व लोक सारखे काम नाही करत, सर्व लोक सारखे असू शकत नाही. तो दुर्गुण आहे की अवगुण आहे याच्यामध्ये नाही जायचं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी समूहामध्ये काम करणारा एखादा लीडर किंवा एखादी व्यक्ती अशी असते की तिचं काम करण्याची शैलीच वेगळी असते, समर्पण. आणि ती व्यक्ती त्या समूहाचा आदर्श, ती जर सावित्रीची लेक असेल तर ती लेक सुद्धा ती त्या टीम करता आदर्श. मला काय करायचं आहे, मी काय करते आहे, स्वार्थ बाजूला सर्व, तर ती खरी सावित्रीची लेक. निश्चित या ठिकाणी बसणारे शिक्षक जे सन्मानानं आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पुरुष कामं करतात, ती देण त्या मातेची आहे. आम्ही बघितलंय पुरुषांचीच चालायची घरात. स्त्री किती चांगली बोलली तरी ऐकायचं नाही. मैं बोलू वही पूरब दिशा, चाहे पश्चिम की तरफ मैंने उंगली क्यों न हो. काळ बदलत गेला त्या शिक्षणाने, काळ बदलत गेला त्या मातेच्या
विचारण हळूहळू काळ बदलत गेला. आज ती बोलते, आपल्याला ऐकायचं आहे. पहिले पुरुष बोलायचा, बाई ऐकायची. आमच्या वेळेस आता बाई बोलते, पुरुष ऐकतं, असं नाही आहे. पण तिथेही थोडासा फरक ग्रामीण भागामध्ये आहे, हा विनोद आहे. आणि ज्या ज्या माणसांनी लोकांनी त्या माता आई सावित्रीचे चरणस्पर्श केले किंवा चरण पकडले, म्हणजेच सावित्रीचे विचार आत्मसात केले, त्या सर्व सावित्रीच्या लेखी एक ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. हा सावित्रींचा विचार. परंतु आज थोडं सावित्रीच्या लेकीलाच मला सांगायचं की आपण सावित्रीला समजलो का? म्हणजे आजकालच्या मुलींना या सावित्रीच्या विचाराची नितांत गरज आहे. आजच्या आईला सुद्धा सावित्रीच्या विचारांची नितांत गरज आहे. आज काय शिक्षण देतोय आपण मुलींना, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. शिका, जरूर शिका, बरोबरीनं कामं करा, बिलकुल केलं पाहिजे. आता काळ बदललेला आहे. चूल आणि मूलपर्यंत सीमित आता आजकालची मुलगी राहिलेली नाही आहे, ती गेलं. परंतु शिकण्याचा आपण जर शिकलो तर त्याचा परिणाम चांगला झाला पाहिजे, तर ते सर्व स्त्रीवर अवलंबून असतं. मुलींना शिक्षण चांगलं देणं, त्याला चांगलं वाढवणं, संस्कारमय वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की एक मुलगी ही पराया धन म्हणतो आपण, ही दुसऱ्याचं घराचं ते पूर्ण लक्ष्मी असते. तुमच्या घरची आहे पण तुमच्या घरची लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी जाणारी असते. तर त्याला आईनं शिकवण कशी दिली पाहिजे, हा खूप सुंदर प्रवचन आहे त्या आईचं, की काय देतात आणि काय दिल्या गेलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आईला सांगणं महत्वाचं आहे. तर त्या मुलीला शिकवण जशी तुम्ही द्याल त्याच पद्धतीनं ती सावित्रीची लेख त्या घराला वाढवते, सुगंधित करते. आणि जशी शिकवण द्याल मग ती घराला मुळालाही सुद्धा मागे पुढे पाहत नाही. हे आपण थोडंसं बघितलं पाहिजे. आणि हे जर आजच्या सावित्रीच्या लेखीनं आजच्या दिनी तो चिंतन आणि मनन करून आपल्याच परिवाराच्या संदर्भात जर विचार केला तर मला असं वाटतं की आपण मनापासून सरस्वती परिवारानं या कार्यक्रमाचा मनन चिंतन केलं असं. निश्चित या ठिकाणी सावित्रीच्या आपल्या ज्या मॅडम लोक खूप सुंदर परफॉर्मन्स, म्हणजे त्यांच्या कार्याचा गुणगौरव एका प्रस्तुतीच्या माध्यमानं प्रत्येक गोष्ट पोहोचवणे, ते पोहोचवलीच नाही तर ती आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जे एकटा मॅडम लोकांनी जे एक पथनाट्य बसवलं खूप सुंदर, अप्रतिम. तुमचं झाल्याबरोबर आठीगुरुजी म्हणे की सर मला प्राईज द्यायचं आहे म्हणे. म्हटलं का प्राईज द्यायला काय तकलीफ आहे, अभिनंदन केलंच पाहिजे. निश्चित खूप खूप अभिनंदन. म्हणजे हायस्कूलचे आता गीतं आहेत, खूप सुंदर गीतं बसवली. त्या आपल्या सावित्रीची लेख म्हणून आता गोस्वामी मॅडम खूप सुंदर ॲक्टिंग, आणि ह्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या मॅडम. म्हणजे आज आपण मुलं नसताना सुद्धा सहज एक परिवार जो 150 लोकांचा आहे तो सुद्धा एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवून मुलांसमोर जो आदर्श आपण ठेवला हा अत्यंत महत्त्वाचा. हे खरं शिक्षण. त्या शिक्षणाच्या मुलाला वाटलं पाहिजे की माझी मॅडम ही सावित्रीची लेख आहे, ही मला घडवेल तर सावित्रीच घडवेल. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्यामध्ये ते समर्पण, आपल्यामध्ये त्या गोष्टी डिवोशन हे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकी पेशेमध्ये भरपूर आहेत. तुमचा विषय त्या मुलींच्या संदर्भातच होते, पण आता कपाळही थोडंसं आता इतकी हालअपेष्टा, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा जास्त यातना त्या मातेनं झेललेली आहे. ही काहीच नाही आपल्यासमोर. आणि म्हणून त्याला पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो. आणि या ठिकाणी जे परफॉर्मन्स केलं गेलं त्यांचं खूप खूप कौतुक. आता असं वाटलं की आता थोडंसं वार्षिक उत्सव झाला नाही, पण वार्षिक उत्सवाची झलक म्हणून थोडीशी 1 तासाची आपण अनुभवली. त्याचा एक खंड नाही पडला, म्हणजे माझा तिथे बसण्याचा खंड पडला नाही.
शिक्षकांचंही पडला आणि शिक्षकांची जागा तीच आहे, माझी जागा तीच आहे, शिक्षकांची जागा तीच आहे. एक आनंद भोगवला, म्हणजे मातेनं तो आनंदही आपल्याला दिला. तर असो, पुनश्च एकदा सर्वांच्या वतीनं मातेच्या चरणी वंदन करतो व माझ्या शब्दांना विराम. जय हिंद, जय महाराज.